नमस्कार मित्रांनो. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना संभाजीराजे छत्रपती यांना राष्ट्रपती नामनिर्देशित खासदारांत समावेश करून त्यांना दिल्लीला पाठवण्यात आलं होतं. तेव्हा शरद पवारांनी कुत्सितपणे एक टिप्पणी केली होती की पूर्वी छत्रपती पेशव्यांची निवड करायला लागले, आता पेशवे छत्रपतींची निवड करतात की काय. म्हणजे शरद पवारांचा जो जातीयवाद असतो तो फारसा असा सरळ सरळ दिसत नाही, तो त्यावेळेला समोर आला होता. कोल्हापूरमध्ये, कोल्हापूर उत्तर मतदारसंघात आज जे प्रकरण घडलं त्याच्यामुळे याच सगळ्या सरंजामदारांना जे सकाळ संध्याकाळ शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेत असतात, ते महिला वर्गाला कशा प्रकारे लेखतात आणि छत्रपती घराण्याला काय किंमत देतात, या दोन्ही गोष्टी समोर आल्या. दम नव्हता तर उभं राहायचं नव्हतं, असं सतेज बंटी पाटील, खासदार सतेज बंटी पाटील छत्रपती घराण्याला उद्देशून म्हणाले, मधुरिमा राजेंना उद्देशून म्हणाले. आता शरद पवारांना कोणी कोणाचा अपमान केला, इथे तर पेशवे कोणी नाही आहेत पण छत्रपती तर आहेत. छत्रपती घराण्याचा अशा प्रकारे अपमान काँग्रेसच्या खासदारांनी केला की दम नव्हता. आणि त्याच्यापुढेही ते म्हणाले झक मारायला वगैरे, ते तर असभ्यपणाचं लक्षण झालं. पण शेवटी रागाच्या भरात माणूस बोलतो. पण दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या प्रकारे महाविकास आघाडीने या निवडणुकांमध्ये घोळ घालून ठेवलेला आहे, स्वतःची बेअब्रू करून घेतलेली आहे, ते बघता 20 तारखेला आणि 23 तारखेला काय होणार आहे त्याची एक झलक मिळते. कोल्हापूर हा महाविकास आघाडीसाठी अतिशय सेफ मतदारसंघ. लोकसभेत त्यांचा शाहू छत्रपतींचा तिथे प्रचंड विजय झाला. विधानसभेला कोल्हापूर दक्षिण, कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर उत्तरमध्ये काँग्रेसनी सिटिंग आमदारांना तिकीट नाकारलं. कारण त्यांना तिकीट दिलं होतं तेही कोविड काळात त्या आमदारांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या पत्नीला हे तिकीट देण्यात आलं होतं, जयश्री जाधव, आणि त्यांनी 97,000 मतं घेतली होती. भाजपांनी तिथे नाना कदम यांना उमेदवारी दिली होती, त्यांनी 80,000 मतं खेचली होती. भाजपाची त्या जागेवर अजिबात ताकद नव्हती. कारण हा मतदारसंघ पारंपरिकरित्या काँग्रेसचा गड, त्याच्यानंतर तिथे हिंदुत्ववादाचा प्रभाव असल्यामुळे शिवसेनेने तिथे स्थान निर्माण केलं होतं. पण मधल्या काळात शिवसेना महाविकास आघाडीत, शिवसेनेचे जेव्हा 2 तुकडे झाले नव्हते तेव्हा शिवसेना महाविकास आघाडीत असल्याने शिवसेना काँग्रेसच्या बाजूने उभी होती आणि त्यामुळे भाजपाला संधी मिळाली आणि भाजपाने धनंजय महाडिक आणि इतर म्हणजे आपले जे नेते आहेत त्यांच्या मदतीने 80,000 मतं या मतदारसंघात पोटनिवडणुकीत घेतली होती. आणि त्यामुळे विधानसभेला हा मतदारसंघ कोणाकडे जाणार याच्याबाबत उत्सुकता होती. महायुतीमध्ये भाजपानेही दावा केला होता, पण शिवसेनेचे क्षीरसागर इथे जरी आमदारकीच्या लढतीत पराभूत झाले असले तरी ते एकनाथ शिंदेंचे अतिशय जवळचे नेते म्हणून ओळखले जातात आणि त्यामुळे ते 2 वेळेला आमदारही राहिलेले आहेत. आणि त्यामुळे त्यांना तिकीट देणं स्वाभाविक होतं. आणि त्यामुळे भाजपा शिवसेनेमध्ये वाद निर्माण झाला असेल, पण तरी देखील ती सीट शिवसेनेला सुटली. आता प्रश्न होता काँग्रेसचा. काँग्रेस यामध्ये काय करणार हा प्रश्न काँग्रेसनी आपल्या नेहमीप्रमाणे घोळ घालण्याच्या पद्धतीने कसा सोडवला ते आपण बघणार आहोत. राजेश क्षीरसागर शिवसेनेचे उमेदवार म्हणून उभे राहिले. काँग्रेसनी सीट देताना सिटिंग आमदारांना तिकीट नाकारून पहिले राजू लाटकर यांचं नाव घोषित केलं. राजू लाटकर हेही पहिले राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते आणि
त्या भागात तिथला प्रभाव असल्यामुळे त्यांचं नाव विचार केला गेला. पण काही काळापूर्वी ते काँग्रेसमध्ये आले होते. सतेज बंटी पाटील यांच्या जवळचे म्हणून ते ओळखले जातात आणि त्यामुळे त्यांना हे तिकीट देण्यात आलं. उपऱ्या उमेदवाराला म्हणजे बाहेरनं काँग्रेसमध्ये आलेल्या तिकीट दिलं म्हणून काँग्रेसचे कार्यकर्ते नाराज झाले. अर्थात ते काँग्रेसचे कार्यकर्ते जसे होते तसे ते शाहू छत्रपती यांचेही ते कार्यकर्ते होते आणि त्यांचं म्हणणं होतं जर तिकीट द्यायला पाहिजे तर ते शाहू छत्रपतींच्या स्नुषा किंवा सून मधुरिमा राजे, ज्या दिग्विजय खानविलकर जे पूर्वीचे काँग्रेसचे आणि नंतरचे राष्ट्रवादीचे नेते होते त्यांच्या कन्या आहेत, त्यांना हे तिकीट द्यायला हवं होतं अशी कार्यकर्त्यांची भावना होती. त्याच्यावरनं बरीच खडाजंगी झाली. हे राजू लाटकर आहेत, त्यांच्या कार्यालयावर हल्ला करण्यात आला, त्यांच्या विरुद्ध मोर्चे काढण्यात आले आणि त्यामुळे काँग्रेसनी त्यांचं नाव घोषित केल्यानंतर त्यांना तिकीट न देता परस्पर मधुरिमा राजेंना तिकीट देण्याचा निर्णय घेतला. म्हणजे तुम्ही एका उमेदवाराचं नाव घोषित करता पण त्यांनी फॉर्म भरण्याच्या आधीच दुसरा उमेदवार घोषित करता आणि तो उमेदवार घोषित करताना पहिल्या उमेदवाराला सांगतही नाही. म्हणजे काँग्रेसमध्ये अपमानास्पद पद्धतीने आपल्याच कार्यकर्त्यांना कसं दुखवावं याचं हे अतिशय उत्तम उदाहरण आहे. आणि त्यामुळे मग राजू लाटकर नाराज झाले आणि त्यांनी अपक्ष म्हणून फॉर्म भरला. मधुरिमा राजेंनी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून फॉर्म भरला. म्हणजे बघा, गप्पा शाहू फुले आंबेडकरांच्या, गप्पा संविधानाचं रक्षण करण्याच्या, गप्पा देशात लोकशाही आणण्याच्या. पण महाविकास आघाडीत बघा प्रत्येक घरात आता लगेच हे बोलल्यावर लगेच महायुतीतही कोणाचा मुलगा उभा आहे, कोणाचा भाऊ उभा आहे, राणे कुटुंबीय किती उभे आहे त्याची सगळ्याचा हिशोब केला जाईल. पण तोच तर मुद्दा आहे ना की भाजपाने संविधान धोक्यात आणलेलं आहे आणि संविधानाचं रक्षण करण्यासाठी, लोकशाहीचं रक्षण करण्यासाठी काँग्रेस मैदानात उतरलेली आहे. पण प्रत्यक्षात मात्र काँग्रेसमध्ये जी जुनी सरंजामशाही आहे तिने पुन्हा एकदा आपला फणावरती काढलेला आहे. म्हणजे शाहू छत्रपती कोल्हापूरचे खासदार म्हणून, त्या भागातनं खासदार म्हणून निवडून आलेले आहेत. त्यांचे ज्येष्ठ पुत्र संभाजीराजे त्यांनी एक स्वतंत्र पक्ष काढलेला आहे. धाकटे पुत्र मालोजीराजे यांची पत्नी, त्यांना विधानसभेचं तिकीट देण्यात आलं होतं. म्हणजे सगळं काही परिवारामध्ये. आणि हे सगळं होत असताना कार्यकर्ते संतप्त होते आणि मग त्यामुळे तिकीट अचानक बदलण्यात आलं. राजू लाटकर अपक्ष म्हणून उभे राहिले आणि मग ते उभे राहिल्यावर हा विषय आला की जर निवडणूक झाली आणि त्याच्यामध्ये छत्रपती घराण्याला पराभव पत्करावा लागला तर मग काय होणार. आणि मग अर्ज मागे घेण्याच्या 10 मिनिटं आधी जो प्रकार घडला तो खरोखर एका प्रकारे किळसवाणा प्रकार होता. म्हणजे छत्रपती घराण्याच्या सूनबाई असलेल्या मधुरिमा राजे यांना स्वतःचं काही व्यक्तिमत्व आहे का नाही आणि याचा राजघराण्याशी काही संबंध नाही. राज्यातल्या महिलांना स्वतःचं काही व्यक्तिमत्व आहे की नाही. ज्या प्रकारे हे 3 पुरुष कोल्हापूर उत्तरचं राजकारण करण्यात व्यस्त होते आणि ज्या प्रकारची भाषा, म्हणजे ज्या प्रकारे त्यांना एका प्रकारे खेचतच त्या निवडणूक कार्यालयात तिकडे फॉर्म भरायला इथे सह्या करा म्हणून त्यांना दटावण्यात आलं. दार लावलं, मग मालोजीराजे आले, मग दार उघडलं, मग इकडे सह्या करा सांगण्यात आलं आणि मग ते फॉर्म घेऊन जाऊन सबमिट करण्यात आले. म्हणजे निवडणूक लढवायचाही चॉईस त्यांचा नव्हता आणि निवडणुकीतनं अर्ज मागे घेण्याचाही चॉईस त्यांचा नव्हता. आणि हे गप्पा मारणार महिलांना मिळत असलेल्या स्वातंत्र्याच्या. आणि या सगळ्या गोष्टी जर कॅमेऱ्यासमोर घडत असतील आणि जर सतेज बंटी पाटील दम काढत असतील काँग्रेसच्या खासदार असलेल्यांच्या, छत्रपती घराण्याचा दम काढत असतील तर मग तो अपमान छत्रपती शिवाजी महाराजांचा नाही का, छत्रपती संभाजी महाराजांचा नाही का. पण हा अपमान सोयीस्कररित्या असतो. राज्यसभा खासदारकी दिली तरी तो अपमान होतो. पण असं काही अपमानास्पद बोललं की अपमान होत नाही. हे काँग्रेसचं चरित्र आहे, हे राष्ट्रवादी काँग्रेसचंही चरित्र आहे. दोन्ही पक्ष सरंजामशाहीचे विचारसरणीचे पक्ष आहेत. पण
सांगायचा मुद्दा हा की आता तर अशी बेअब्रू झाली ती ठीक आहे, मानापमानाचे विषय सोडून द्या. शेवटी लोकशाहीमध्ये कोणी राजा नाही, कोणी प्रधान नाही, कोणी प्रजा नाही. लोकशाहीत सगळे समान आहेत. पण आता जी परिस्थिती निर्माण झाली आहे की काँग्रेसची जी सेफ सीट म्हणून ओळखली जाते त्या जागेवरच महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवारच नाही, हाताचा पंजा असलेला एकही उमेदवार नाही. आणि आता अपक्ष म्हणून राजू लाटकरांना पाठिंबा देण्याचं ठरलेलं आहे. कारण राजू लाटकर नॉट रिचेबल होते, त्यांचा ज्या प्रकारे अपमान झाला त्यामुळे त्यांनी ठरवलं की काही होते हो, मी मात्र जागा लढणार. आणि त्यांनी जागा लढायचा निर्णय घेतल्यावर मधुरिमा राजेंना त्यांच्याविरुद्ध लढायचं धैर्य झालं नाही. हे देखील सतेज बंटी पाटील जे काही म्हणाले ते काही चुकीचं नव्हतं. पण एरवी याच लोकांनी छत्रपती घराणं म्हणून सगळं जयघोष सुरू केला होता. आणि त्यामुळे पण मुद्दा असा आहे की निवडणुकीच्या मैदानातनं माघार घेण्याला नेमकं कोण जबाबदार आहे आणि त्याच्यातनं होणाऱ्या बेअब्रूला कोण जबाबदार आहे. आणि आता त्याच्यानंतर किमान आता तरी राजू लाटकरांचा प्रचार महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून एक दिलानी आणि नेक दिलानी केला जाईल का, तर मला तेही कठीण वाटतंय. ज्या प्रकारच्या भावना रस्त्यावर दिसून आल्या ते बघता काँग्रेस पक्षातच प्रचंड मोठी दरी पडलेली आहे. उबाठा सेना आणि राष्ट्रवादी यांचं तर वेगळंच चालू आहे. आणि हातात आलेली संधी कशी घालवायची याचा कोल्हापूर पॅटर्न आज काँग्रेसनी आपल्या समोर आणलेला आहे. पण हा समोर आणताना हे जे मुद्दे आहेत, महिलांचा सन्मान आणि छत्रपती घराण्याचा सन्मान, याचाही महाराष्ट्रातल्या जनतेने विचार करण्याची गरज आहे. कारण मीडिया या सगळ्या गोष्टी वारंवार दाखवून भ्रम तयार करण्याचा प्रयत्न करत असतो. पण ही जी गोष्ट आज कॅमेऱ्यासमोर सगळ्यांच्या समोर झाली त्याच्यातनं या सगळ्या पुरोगाम्यांचा खरा चेहरा समोर आलेला आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.